आज आपण बनवणार आहोत उपवासाचे डोसे. अजिबात तव्याला चिटकत नाहीत किंवा तुटत नाही. खूप सहज पद्धतीने बनतात हे जाळीदार डोसे. त्याचबरोबर दह्याचा तडकाही आपण बनवणार आहोत. तर रेसिपी शेवटपर्यंत पहा. आवडली तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मी प्रिया तुमचं स्वागत करते कुक विथ प्रिया या यूट्यूब चॅनलमध्ये. चला तर वेळ न दवडता लगेच रेसिपीला सुरुवात करूयात. मी इथे 2 मेजरमेंटची कपं घेतलेली आहेत. हे 1 कप आहे आणि जे दुसरा आहे तो पाव कपाचा आहे. तुम्ही कोणत्याही वाटीने किंवा कपाने मेजरमेंट करू शकतात. तर मोठ्या कपाने मी 1 कप वरई म्हणजेच जी भगर असते ती घेतलेली आहे आणि पाव कप इतका साबुदाणा घेतलेला आहे. हे भिजत घातलं होतं मी 2 ते 2.5 तासासाठी. तर या प्रमाणात घेतलं तर अजिबात जो आपला डोसा आहे तो अजिबात तुटत नाही. साबुदाणा आपण फक्त डोसा तुटू नये म्हणून चिकटपणासाठी वापरतो. तर हे जे आपण भिजत घातलेले साबुदाणा आणि भगर आहे ती मिक्सरच्या भांड्यात टाकून आपल्याला बारीक याचं बॅटर बनवून घ्यायचं आहे. थोडंसं पाणी घालत. तर अगदी सगळंच पाणी नाही घालायचं, थोडं पाणी घालत आपल्याला हे बारीक असं बनवून घ्यायचं आहे. तर इथं मी हे सगळं मिक्सरच्या भांड्यातून काढून घेतलं आहे. तर हे बॅटर अशा प्रकारे तयार झालेलं आहे. तर ते थोडंसं घट्ट वाटत आहे. तर यामध्ये आपण मिक्सरच्या भांड्यात राहिलेल्या बॅटरमध्ये पाणी घालून टाकणार आहोत आणि अशा प्रकारचे एक कन्सिस्टन्सी असलेलं बॅटर बनवून घेणार आहोत. तर छानपैकी तव्यावर स्प्रेड होईल असं आपल्याला बॅटर बनवायचं आहे. यामध्ये आपण आता 1 चमचा इतकं मीठ टाकणार आहोत किंवा तुम्ही चवीनुसार पण घेऊ शकता. आणि त्याचबरोबर 1 चमचा इतका मिरचीचा ठेचा आहे. फक्त मिरची मिक्सरला बारीक करून घेतली आहे ती इथे मी ॲड केलेली आहे 1 चमचा. याला मिक्स करून घेऊयात आणि थोड्या वेळासाठी बाजूला ठेवूयात. तोपर्यंत आपण दह्याचा तडका बनवून घेणार आहोत. तर हे बॅटर आपण थोड्या वेळ बाजूला ठेवूयात. तर इथं 1 कप इतकं दही घेतलेलं आहे मी एका वाटीने आणि एका बाउलमध्ये याला काढून घेऊयात. यामध्ये आता पाव चमचा इतकं आपल्याला मीठ टाकायचं आहे आणि 2 ते 2.5 चमचे इतकी साखर टाकायची आहे. तुम्ही या जागी पिठी साखर पण घेऊ शकता. मी जी नॉर्मल साखर आहे ती घेतलेली आहे. तर 2 चमचे साखर आणि पाव चमचा इतकं मीठ टाकलेलं आहे आणि याला छान मिक्स करायचं आहे दह्यामध्ये. तुम्ही विस्करने त्याला फेटून पण घेऊ शकता. आता एका तडका पॅनमध्ये तेल घेऊन त्यामध्ये 1 बारीक कट केलेली मिरची टाकायची आहे आणि हा तडका आता या दह्यामध्ये ॲड करायचा आहे. अशा प्रकारे थोडासा मिक्स करून घेऊयात आणि तयार आहे आपला दह्याचा तडका. तर आता बनवून घेऊयात डोसे. तर हे डोश्याचं जे बॅटर आहे ते मस्तपैकी बनलेलं आहे आपलं. तर इथे नॉनस्टिकचा तवा आहे, त्यावर मी थोडंसं पाणी टाकून घेतलेलं आहे आणि अशा प्रकारे 2 पळी इतकं बॅटर मी तव्यावर टाकलेलं आहे आणि छानपैकी अशा प्रकारे स्प्रेड करून घ्यायचं आहे आणि लगेच आपल्याला यावर झाकण ठेवायचं आहे. झाकण लगेच ठेवायचं म्हणजे आपल्या ज्या डोश्याला आहेत ते क्रॅक पडणार नाहीत आणि अगदी लो गॅसवर आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे. आणि याला तुम्ही तेलही लावू शकता दोन्ही साईडने आणि तुम्हाला जितका हवा आहे तितका खरपूसाला भाजू शकता, नाही तर लगेच काढला तरी चालतो. तर हा आपला जो डोसा आहे तो मस्तपैकी तयार झालेला आहे. याला काढून घेतलेला आहे. तर तुम्ही बघू शकता याची जाळी आणि याचं टेक्स्चर खूप जास्त कुरकुरीत हा डोसा तयार होतो. गरम गरम हा खायला खूप छान लागतो दह्यासोबत. तर अशाच प्रकारे मी दुसरंही तुम्हाला एकदा दाखवून देते. तर मस्तपैकी आपली जाळी तयार होते. लगेच झाकण ठेवायचं म्हणजे जे क्रॅक्स आहेत मागच्या साईडने ते आपल्या डोश्यावर दिसणार नाहीत. नाहीतर भगरेमुळे जे थोडेसे क्रॅक येतात ते झाकण न ठेवल्यामुळे आणि हाय फ्लेमवर आपण हा डोसा जर बनवून घेतला तर त्यामुळे होतात. तर अशा प्रकारे बनवा म्हणजे अजिबात तुमचा जो डोसा आहे तो मोडणार नाही किंवा जे धिरडं आहे ते मोडणार नाही. अत्यंत कुरकुरीत असे बनतात. झाकण काढलं की गॅसची फ्लेम हाय करायची आणि हा दोन्ही साईडने मस्तपैकी भाजून घ्यायचा आणि तयार आहे आपला हा दुसराही डोसा. तर उपवासाला नेहमी साबुदाणा वडे किंवा
असे तेलकट पदार्थ खाण्यापेक्षा अशा प्रकारे तुम्ही बनवून डोसे खाऊ शकता. अगदी नारळाच्या चटणीसोबतही खूप छान लागतात हे डोसे, किंवा तुम्ही याची शेंगदाण्याची चटणी जरी बनवली त्याच्यासोबतही खूप छान लागतात खायला. तर तुम्हाला ही डोशाची उपवासाची रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. आणि रेसिपी आवडली असेल तर तुमच्या मित्रपरिवाराबरोबर नक्की शेअर करा. तर तयार आहे आपले डोसे आणि त्याचबरोबर दह्याचा तडका. खूप छान लागतो खायला. एकदा नक्की ट्राय करून बघा. आवडला तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.